यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर डी.एन. शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बोलींचा जागर या उपक्रमांतर्गत समोर व्यासपीठावर उपस्थित असलेले भाषा संचालनालयातील उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार सर, याच विभागातून आलेले माननीय अजित पवार, मुकुंद गोरे सर, जायवे सर, इतर सर्व शासन प्रतिनिधी, ज्या विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर, ज्यांनी साधन व्यक्ती म्हणून आता आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं, ज्यामध्ये डॉक्टर एकनाथ आळवेकर सर, डॉक्टर गोपाळ गावडे सर, डॉक्टर नंदकुमार मोरे सर, समोर उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता गवळी सर आहेत, अरुण शिंदे सर आहेत, श्यामसुंदर मिरजकर सर आलेले आहेत, अनेक शिक्षक आहेत आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. माझी जरा अडचणीची परिस्थिती आहे. स्टेजवर 6 माणसं आहेत आणि 6 पैकी 5 जण मराठीचे आहेत आणि एक भौतिकशास्त्राचा पदार्थ आहे. अशा वेळेस परत त्याच्यामध्ये विषय घेतलेला आहे बोली भाषा. या बोली भाषेतला एक शब्द गावडे सरांच्या मनोगतात आला, तो म्हणजे तिवड, ज्याला मेढ पण म्हटलं जातं. आणि शालेय जीवनात या तिवडे शब्दानं प्रसाद दिलेला आहे. तिवड हा शब्द असलेला एक धडा खळ्याच्या संदर्भात 3रीच्या पुस्तकात आम्ही असताना होता. माझी आई फारशी शिकलेली नव्हती, पण प्रमाण भाषेचा तिचा आग्रह फार मोठा होता आणि ती लहानपणी धडा मोठ्याने वाचायला सांगायची. त्याच्यातले बोली भाषेतले शब्द पण तिला माहित असायचे आणि प्रमाण भाषेतले शब्द पण तिला माहित असायचे. आणि वाचता वाचता डोळ्यावरती थोडी झापड येत होती. रात्री चिमणीच्या प्रकाशात वाचायचं आणि वाचता वाचता तेवढेच्या ऐवजी चिवडे वाचलं गेलं आणि तिच्या हाताशी असलेलं एवढं दांडकं जे कुठेही जखम करणार नाही पण बरोबर मार देईल असं पाठीवर येऊन पडलं. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा ह्याची नकळत त्याला प्रमाण भाषा म्हणतात, त्याला बोली भाषा म्हणतात असं काही नसताना सुद्धा ओळख व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्याचे पर्यायी शब्द वगैरे लक्षात ठेवणं, ते परीक्षेत उतरवणं, त्याच्यावरती मार्क घेणंच नाही तर ते मनामध्ये पण ठेवणं, कारण कधीतरी झटका बसू शकतो त्याच्यामुळे. अशा पद्धतीने त्या बोली भाषेचा पहिला संबंध आला. पण गंमतशीर प्रकार झाला तो म्हणजे मी नांदेडला गेल्यानंतर, मी ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये नांदेडला रुजू झालेलो होतो आणि इकडून जाताना ड्रायव्हरला आपली काळजी, साहेब येणार, त्या साहेबाला घ्यायला गाडी घेऊन जायचंय, तर त्याने फोन केला आणि फोनवर विचारता विचारता तो मला म्हणला, तकडं पाणी पडून राहिलं का सर? मला काहीच कळलं नाही. म्हणलं म्हणजे? नाही, पाणी पडून राहिलं का? म्हणला म्हणजे काय म्हणायचं तुला? नाही हो, पाऊस पडला का? आणि मग माझ्या लक्षात आलं की भाषेमध्ये किती फरक आहे आणि ते समजून घ्यायला पाहिजे. आता अनेक नेत्यांची पद्धत ही आहे, ज्या राज्यामध्ये जातात त्या राज्यातल्या भाषेमध्ये एक तरी वाक्य बोलतात जेणेकरून जवळीक साधता येते. आणि बोली भाषेतल्या जर आपल्याला तिथली माहिती असेल थोडीफार, तर त्या लोकांशी जवळीक साधण्याचं एक महत्वाचं साधन म्हणून ही भाषा उपयोगाला येऊ शकते. आणि त्यामुळे भाषेचं ज्ञान असणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता या ठिकाणी त्या विषयातले तज्ञ जे आहेत त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केलेली आहेत. पण बोली भाषा ही फक्त प्रदेशावरून फक्त नाही, गावावरून सुद्धा काही टिपिकल आहेत. आणि त्यातली त्यात फक्त शब्द नाही, भाषेचं लहेजाबद्दल पण सर बोलले, पण त्याच्यावरून म्हणी आलेले आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत. आता एकाच अर्थाचे काही म्हणी सांगतो बघा, लक्षात येतील. आता ज्या गावातून मी आलेलो आहे त्या गावात जी म्हण वापरली जाते, जिथं सरशी तिथं बारशी, जिथं सरशी तिथं बारशी. परभणीमध्ये गेलं तर तिथली अशाच अर्थाची म्हण, जगात जर्मनी भारतात परभणी. आणि आपण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर जगात भारी आम्ही कोल्हापूर आहे. गावावरून सुद्धा ह्या गोष्टी बदलत जातात. चंदगडी, मानदेशी, शाहूवाडी, गगनबावळा, राधानगरी, जावळी
या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा येतात आणि या बोलीभाषा ठिकठिकाणावरती म्हणजे अगदी काही अंतर गेलं तर त्याच्यावरती सुद्धा बदललेले आपल्याला आढळून येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये काही टिपिकल शब्द आलेले असतात, विशिष्ट शब्द आलेले असतात आणि ते वापरत असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या बरोबरीने आणखी एक मला महत्वाचं असं वाटतं की त्या त्या भागातलं जे वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्यानुसार म्हणी खूप आलेले असतात. मी फक्त जास्त वेळ घेणार नाही कारण कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे. तज्ञांनी बरंच त्यांच्या संशोधनाच्या विषयातलं भाष्य केलेलं आहे, त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही. पण एका विशिष्ट झाडाबद्दल झाडाच्या जवळ जाण्याची मला संधी मिळाली अभ्यासाच्या माध्यमातून आणि मला आश्चर्य वाटलं. आंबा या एका झाडावरती 20 म्हणी तयार झालेल्या आहेत आणि त्या म्हणी ज्या आहेत त्याच अर्थाच्या म्हणी आपण बाकीच्या ठिकाणी वापरत असतो. मी त्या म्हणी सांगतो, अर्थ सांगायच्या जास्त भानगडीत पडत नाही कारण तुम्हाला त्यांचे अर्थ आपोआपच कळतील. आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणं, आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणं. कोकणात गेलात तर अशा अर्थाच्या म्हणी सर्रास वापरलेला आपल्याला सापडतील. तहान लागल्यावर विहीर खोदणं या अर्थानं. पिकल्या आंब्याला घमघमाट फार, आमरसाची तहान पन्न्यावर, औषधाला आंबा नाही पण गाव आंबेगाव, कोकणातला शेजारी आंबा विकत घेईल, आपला तो हापूस आणि दुसऱ्याचा तो पायरी, अति पिकला खराब झाला. फक्त आंब्यावरच्या म्हणी सांगतोय. कुठेही जा आंब्याला कोई एकच, खा आंबारी हो जारा, आंबा फुकट आला म्हणून पाठीवर खाऊ नये, ऊस गोड लागला म्हणून. आंब्याचा सीझन 3 महिनेच, तेरड्याचे रंग 3 दिवस, नावडतीचा आमरस आंबट, आपला सडका दिसत नाही पण दुसऱ्याचा डागलेला दिसतो, मोठे फळ लहान कोय, अति पिकला खराब झाला, आपलीच साल आणि आपलीच कोय, आमरस घेतला करायला आंबा नाही पिळायला. त्याचा अर्थ मात्र सांगतो. आले मी नांदायला आणि मडकं नाही रांधायला. एका आंब्याच्या झाडावरती कोकणामध्ये जर आपण गेलो तर एवढ्या म्हणी आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये आता मनोगत व्यक्त करताना सरांनी सांगितलं की बोलीभाषेचं संरक्षण झालं पाहिजे. बोलीभाषा ही झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे स्वच्छ, सुंदर, निर्मळ वगैरे आहे. पण पाण्याचं प्रदूषण आपण खूप मोठ्या प्रमाणात केलंय आणि ते करणारी माणसंच आहेत. तसंच भाषेचंही प्रदूषण झालंय. नंदकुमार मोरे सरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं ते आणि जी चिंता गावडे सरांनी व्यक्त केली ती त्याचा दोन्हीची सांगड घालण्याची गरज आहे. नंदकुमार मोरे सर म्हणतात आमच्या चंदगडी बोलीमध्ये अनेक इंग्रजी शब्द आलेले आहेत. मग आत्ताची चंदगडी शुद्ध आहे असं आपण म्हणायचं का? तर म्हणता येणार नाही. आणि भाषा अशीच प्रवाही राहिली पाहिजे कारण पाणी जसं एका जागेवर थांबल्यानंतर सरतं तसं भाषाही अशी आपण संकुचित करायचा प्रयत्न केला तर ती भाषा मरते. तिच्यामध्ये काही शब्दांचं मुक्त प्रवेश आपण स्वीकारला पाहिजे. प्रमाण भाषेमध्ये जर मी मराठीतून वाक्य सांगितलं की आता संजय पवार सर स्टेजवरती आहेत, संजय पवार सरांना मी सांगतोय प्रभात प्रहरी मी माझा भ्रमणध्वनी पुनर्प्रभारित करण्यासाठी ठेविला होता त्यामुळे आपला संवाद झाला नाही. हसायला लागले. सकाळी तुम्ही माझा मोबाईल ट्रान्सलेट करून दाखवतो. प्रभात प्रहरी माझा भ्रमणध्वनी पुनर्प्रभारित करण्यास ठेविला होता त्यामुळे आपलं संभाषण होऊ शकले नाही किंवा संवाद होऊ शकला नाही. काय कळणार नाही. पाठीमागच्या महिला मंडळी पण ते विचार करणार मधल्या फळीत असलेले. पण मी जर आता म्हणलं की सकाळी माझा मोबाईल चार्जिंगला लावला होता त्यामुळे आपलं बोलणं झालं नाही, पटकन कळतं. अशी ही भाषा थोडी प्रवाही ठेवली पाहिजे. आणि इंग्रजी भाषा जी 16व्या शतकापर्यंत जी 15,000 20,000 लोकांची भाषा होती आज ती जगाची ज्ञानभाषा झाली. कारण आजही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठामार्फत ज्या डिक्शनरी प्रकाशित होतात त्या डिक्शनरीमध्ये अनेक मराठी भाषेतले शब्द सुद्धा, हिंदी भाषेतले शब्द सुद्धा, भारतीय भाषातले शब्द स्वीकारले जातात आणि ते त्या भाषेमध्ये समाविष्ट केले जातात.
त्यामुळे या भाषा प्रवाहित राहिल्या पाहिजेत. अर्थात ती भाषा बोलण्याची लकब जी असते, स्टाईल जी असते, ती स्टाईल आपल्याकडे जतन करून ठेवायची असेल तर याचं चित्रीकरण होणं आणि लोकांनी ती बोलण्याला ग्रामीण भागामध्येच नव्हे तर शहरी भागामध्ये सुद्धा बंधन न घालणं, या दोन गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. त्याच प्रमाणात ती जर अभ्यासकांच्यासाठी उपलब्ध व्हायची असेल तर अशा सर्व बोली भाषांचे शब्दकोश निर्माण होण्याची गरज आहे. हे जर शब्दकोश असतील तर चंदगडी भाषेतलं, बोली भाषेतलं साहित्य जे आहे, कथा जी आहे, त्या कथेत मला एखादा शब्द जर अडला तर मी त्याचा अर्थ लावण्यासाठी नंदकुमार मोरे सरांना तरी फोन करायचा, गावडे सरांना तरी फोन करायचा. त्यावेळेस त्यांनी फोन उचलायला पाहिजे. ते कुठल्या कार्यक्रमात असले तर उचलणार नाही. मग मला त्या वाक्याचा अर्थ लागणार नाही, माझा रसभंग होणार आणि मी म्हणणार सोडून दे, वाचायचाच भाग. त्यामुळे लोकांना याच्यामध्ये जर रस निर्माण व्हायचा असेल तर त्यांना सहजपणे त्या भाषेतल्या शब्दाचा अर्थ राहायला पाहिजे. त्या भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले तर त्या भागांच्या पुरता त्या भाषेचा संवर्धनासाठी मदत निश्चितच होणार आहे. मात्र तिचा प्रसार होणार नाही किंवा अभ्यासकांच्या पर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे या हॉलमध्ये आता जेवढे बसलेले विद्यार्थी आहेत त्यातल्या मराठीच्या एखाद्या विद्यार्थ्यानं पुढे चंदगडी बोली भाषेचा अभ्यास करायचं ठरवलं तर तो कदाचित चंदगडचाच असेल अशातला भाग नाही, त्या भागातलाच असेल अशातला भाग नाही. इतर ठिकाणचा विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारचा अभ्यास करू शकतो आणि त्यामुळं भाषेला मुक्त द्वार असलं पाहिजे. आताच्या काळामध्ये भाषेचं प्रदूषण किती चाललंय गावडे सर? वयानुसार बोली भाषा बदलायला लागली. काही वर्षापूर्वी टिंबटिंबचे बाबा असं फार फार तर म्हटलं जायचं. त्याचं नंतर अहो झालं. अहोचं नंतर काही बोली भाषांच्या मध्ये अव झालं, आवो झालं. आत्ताच्या मुला मुलींच्या मध्ये त्याचा बबड्या झालाय. आणि बबड्या तिकडून उत्तर देत असताना पूर्वीच्या काळामध्ये टिंबटिंबची आई म्हणायचे किंवा तो उत्तर देताना, पहिल्यांदा सांगतो, तो उत्तर देताना ओ पद तरी म्हणायचा, बोलकी तरी म्हणायचा, काय ग तरी म्हणायचा. त्याचा आता बोलणा पिल्लू झालाय. बोली भाषा आहे. आणि हे मला शोध लागलेले आहेत. काही दिवसापूर्वी असंच चालत जात असताना फोन चालू होता, पुढचा कानावर पडत होतं. मी चोरून ऐकायला बिलकुल गेलेलो नव्हतो. ती छान पैकी बोलत होती. कुठं आहेस, किती वेळ झाला बाबड्या मी वाट बघते, तुला कळतंय का वगैरे. मला वाटलं तिचा धाकटा भाऊ वगैरे असेल बाबड्या वगैरे. थोड्या वेळाने आला तो गाडीवरती, मोटरसायकल वरती, आणि बाबड्या दाढी वगैरे मस्त पैकी हल्लीच्या स्टाईलनं वाढवलेला. म्हणलं बाबड्या इतका छोटा असतो. आणि तो आल्या म्हणला खूप वेळ वाट पाहावी लागली का पिल्लू. आणि हे सगळं चाललेलं होतं ते आपल्या विद्यापीठाच्या प्रांगणात. विद्यापीठात असे शोध लागतात. तर भाषा ही, त्याच्यातलं तात्पर्य काय आहे, आत्ताच्या जनरेशन मध्ये हे मोबाईल मुळे आहे, टीव्ही मुळे आहे, ही अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहेत. प्रमाण भाषा वापरण्याचा आग्रह शाळेमध्ये धरला जातो. दुसरीकडे प्रमाण भाषा विद्यार्थ्यांना पण, बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना पण अनेक वेळा शाळेमध्ये नको असते. सगळी अंग आहे. मात्र त्याच्यामध्ये जो त्या भागातला गोडवा आहे, त्या भाषेतला गोडवा त्या भागातल्या लोकांच्या त्या टोन मध्ये ऐकताना जो आनंद मिळतो तो इतरत्र मिळत नाही. प्रमाण भाषेमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळं बोली भाषा या टिकल्या पाहिजेत. मी आमच्या घरातही हे बोली भाषा आणि प्रमाण भाषा हे कधी कधी वादाचं कारण असतं. त्याचं कारण गावाकडे गेल्यानंतर मित्रांच्या मध्ये असताना मी इथल्या स्टाईलनं बोलत नाही, ते आमची मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं गाव, तिकडच्या पद्धतीनं बोलतो. बोलल्यानंतर ते वाक्य आमची मित्राची कानावर पडली की नंतर मित्र गेल्यानंतर काय गावाकडे आल्यानंतर गावंडाळ्यासारखं बोलताय हे ऐकून घ्यायला लागतं. पण ते ऐकून घेतलं तरी त्याचं चीड येऊ द्यायची नाही, आपण तसं बोलायचं सोडायचं नाही. हे ज्यावेळेस माणूस ठरवेल त्यावेळेस या भाषा टिकू शकतील. प्रत्येकाचा निग्रह पाहिजे. मी एकट्यानं टिकवायचा प्रयत्न केला म्हणून काय होणार आहे असा विचार न करता मी त्या भाषेला टिकवण्यासाठी प्रयत्न केला तरच टिकणार आहे, हा आत्मविश्वास प्रत्येकानं मनात ठेवून बोली भाषेच्या बद्दल, आपल्या मातृभाषेबद्दल, कारण ती बोली भाषा ही मातृभाषाच असते मूलतः,
तर त्या भाषेबद्दल आपण आदर राखला पाहिजे, आपल्या मनामध्ये ती जपली पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ग्रुपमध्ये असताना ती वापरली पण पाहिजे. त्याच्याबद्दल कुठलीही लाज वाटू देऊ नये, एवढीच फक्त मनामध्ये खात्री करून ठेवा, निश्चय करा आणि आपली भाषा जतन करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. ते आपण सर्वजण करूया आणि मराठी भाषा सर्वत्र टिकवून ठेवूया, त्यातल्या बोली भाषांच्या सह. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलावलं, त्या अगोदर महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रम वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये आयोजित करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे निश्चितच भाषेबद्दलची जागरूकता लोकांच्या मनामध्ये वाढेल. एक मराठी भाषिक म्हणून मला त्याबद्दल मनापासून आनंद होतो आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मला बोलावल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. कदाचित तुमच्यापैकी काही जण मनात निर्धार करतील, त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो त्यांचेही आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.